एक फलंदाजी झालेत अगदी 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळत आहेत यतीन पाटीलच्या बॅट मधून. संदीप आपण पाहतायत संदीप चव्हाण या ठिकाणी उपस्थित होताना शुभा इलेक्ट्रॉनिकल आपण पाहतोय यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आनंद इंजिनिअरिंग आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहतोय तिसऱ्या चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 3 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 9 धावा लागले जात आहेत. एका बाजूला सागर वडे इथे मात्र आपण पाहतोय डावखरे आताचा फलंदाज म्हणून आपण साहिलला पाहिलं जात आहे. मथाण्याचा हा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने मथाण्या संघाकडून, परंतु आज पुण्याच्या एकदा आपल्या कंपनीकडून म्हणजेच निऑन कडून खेळताना ओहो खोलवरचा टप्पा होता. अगदी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण नोचा कॉल आहे. पंचांचा कॉल नोचा आहे पाहायला मिळतोय, कारण 3 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय एक पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे आणि उर्वरित जर 3 क्षेत्ररक्षक जर आपले लाईन मध्ये आले तर तेच मात्र आपण पाहिले जात आहे आणि तदनंतर पाहिलं तर नोचा कॉल हा आपल्याला पाहायला मिळाला. ते मात्र पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. अगदी प्री हिटचा चेंडू होता आणि या प्री हिटच्या चेंडूवर मिळवल्यात आणखीन 4 धावा. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आता मात्र 16 धावा या तब्बल 4 चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी मी म्हणेन निऑन संघाकडून. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल साठी जातील जाणीव आहे, कारण की रन्स आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. तब्बल आतापर्यंत जर पाहिलं तर 17 धावा आल्या आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र विकेट सांभाळून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे चेंडू आहे. इथे मात्र शिफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक जरूर होता, परंतु त्या चेंडूला सोडला गेलाय, गॅदर करता आलं नाहीये आणि या चेंडूवर आणखीन जर पाहिल्या तर एकंदरीत मिळतील 3 धावा. काही चपळांनी धावसंख्या जमवले. 3 धावा आल्या आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवरती तर 20 धावा जमवल्या जात आहेत. एका षटकामध्ये 20 धावा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर संकल्पना जेव्हा मांडली गेली तेव्हा एकंदरीत तब्बल 6 संघांनी सहभाग घेतला होता आणि त्याचा क्रेज एवढा वाढला की 36 ते 37 संघांनी आतापर्यंत आम्हाला कॉल केलेला पाहायला मिळतोय. नक्कीच चर्चेत राहिली ही स्पर्धा आणि तुम्ही देखील आम्हाला मदत केली, त्याबद्दल सहकार्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद असतील. येस आपण पाहतोय आपण जी 15 जणांची नावं घेतली होती, लक्षात असू द्या 15 जणांची नावं घेतली होती. ही 15 जणांची नावं तुम्ही एकतर 12 असतील तर 12 जणांचीच नावं टाकायची होती, मात्र 15 जण खेळल्यानंतर 16वा खेळाडू तुम्ही घेऊ शकणार नाही याची देखील नोंद आहे. हे आम्ही आधीच सांगितलं होतं. या आधी देखील फर्स्ट मॅच मध्ये देखील आपण प्लेइंग लिस्ट जी ठेवली होती तुम्ही तीच प्लेइंग लिस्ट तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. आपण बघताय की रुल्स अँड रेग्युलेशन 15 जणांची नावं आपण सर्वांकडे मागितली होती. त्याच्यामध्ये काही संघांनी 12, काही मध्ये 13 नावं नोंदलेली आहेत. तर जी नावं आहेत तेच खेळाडू खेळू शकतील याची आपण नोंद घ्या.
लागली जाते 30 धावा. पहा खूप वेगाने धावा जवळल्या. अगदी सलामीची जोडी पाया जो मजबूत बांधणं गरजेचं असतं तेच मात्र या ठिकाणी केलं जात आहे. यतीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साहिल हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी खोलवरचा टप्पा सुरेख चेंडू जर पाहिला तर गतिवान चेंडू पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षक सागर वडीच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. इथे जर पाहिलं तर हा डॉट चेंडू आलाय. अगदी मोक्याच्या वेळी म्हणजे 5वा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय सेकंड इनिंग चालू आहे. इथे जर पाहिलं तर नक्कीच या चेंडूवर एक धाव तर कंप्लीट केले. दुसराचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट करतायत. ओव्हरची होते समाप्ती. इथे जर पाहिलं तर इनिंग ब्रेक होईल. अगदी 2 षटकांचे सामने आपल्याला आता मात्र पाहायला मिळतील. थोडस सकाळच्या वेळेस आम्ही देखील माफी मागतोय कारण की ज्या वेळेस सामने आपण विचार केला होता परंतु होऊ शकले नाही चालू आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी थोडस रूल्स अँड रेग्युलेशन थोडस बदललं जात आहे नियमावलीमध्ये. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जीएम सेंटेक्स वर्सेस विराज प्रोफाईल दोन्ही संघाचे करणार. तर या आपण बी पॅनल मधून हा सेकंड राऊंडचा पहिला सामना. चला लगेचच या आपण. तर अजित पाटील आपल्याशी जॉईन होतील नक्कीच. साजन पाटील या. साजन पाटील टॉस साठी जातील. साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. संतोष सर दोन्ही संघाचे नाव घोषित करायचे. संघनायक आलेले आहेत. जीएम विराज प्रोफाईल. रूल्स अँड रेग्युलेशन आपण बघताचे नाव आहे तेच प्लेअर खेळतील याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघनायक टीम मॅनेजमेंट जे तुम्ही लिस्ट दिले तेच प्लेअर खेळतील याची नोंद घ्या. चॉईस हवी आहे का तुम्हाला? नाही असं ठेव. मागेच ठेव असं ठेव डायरेक्ट. आहे ना तो. हा कुठे बंद लाईट हे सांग. बरोबर हा सांग कुठल्याच होत्या जीएम संघाचा कॉल असेल. साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण करतो कॉइन स्पिन. ते बोलले नाही. ते बोलले नाही असं तुम्ही बोलले बोलले नाही. तो फोटो लागला म्हणून थांबलोय. तर साजन पाटील सर कॉइन स्पिन करतात. टेनिस कॉल आणि याला टेल टॉस जिंकले. 2 षटकाची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. कुठल्या 2 गोलंदाजावरती जास्त विश्वास म्हणजे स्टार्ट देतील. 2 कुठले गोलंदाज आहेत जे गोलंदाजी हाताळतील? एक मी स्वतः असेल आणि दुसरा एक रोहित असेल. आता टॉस जिंकला किती धावापर्यंत ओपनिंग टीमला थांबवायचं प्लॅनिंग असेल? आम्ही 15 ते 20 धावामध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. आम्ही किती एन्जॉय करतायत कामगार चषक? खूप चांगला आहे. एमआयडीसी पूर्ण असं टुर्नामेंट झालं तर खूप चांगला आहे. टॉसरला प्रथम बॅटिंग करायची. किती धावा या ठिकाणी एक चांगली मॅच बघायला मिळू शकते? आम्ही 30 धावाच्या वरती काढण्याचा प्रयत्न करू. आणि कुठले फलंदाज आहेत ज्याच्यावरती विश्वास आहे चांगले फाउंडेशन मिळून देतील? अच्चू हा चांगला आमचा फलंदाज आहे. त्याच्यावरती दारमदार असेल आमच्या टीम. काय म्हणाल कामगार चषकाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते? अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे कामगार चषक. दरवर्षी यांनी करावं हीच आमची अपेक्षा आहे. बेस्ट ऑफ लक. तुम्ही चांगलं सहकार्य करा. आपण पुढच्या वर्षी आणखीन चांगलं इव्हेंट या ठिकाणी नक्कीच आपल्याला. तर आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेक देखील झालेला आहे परंतु महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. निऑन कंपनीचा जर विचार केला तर खरोखरच मी त्यांचं देखील आभार मानेन कारण की आपण पाहतोय निऑन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची व्यवस्था देखील केले. खूप खूप आभार आहेत मॅनेजमेंटचं देखील. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर जिग्नेश गरत साथी माझ्यासोबत आहे या ठिकाणी बसलेला आहे. खऱ्या अर्थाने निऑनची क्रिकेटची सुरुवात कोणी केली असेल तर जिग्नेशने केली आणि त्यानंतर पाहिलं तर त्याला साथ निशांत सरांची देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठांच्या मागे एक सुरेख असे त्यांचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्ण निऑन टीम म्हटलं तर एक मजबूत आहे. बघूया कशा पद्धतीने यतीन पाटील सुरुवात करेल. फलंदाजीतून चांगलं केलंय. इथे मात्र आपण पाहतोय शॉट ऑफ लेंथ चेंडू होता. अगदी सुरेख चेंडू पाहायला मिळाला. जर चेंडूवर पाहिलं तर फटका मारायचा होता पण तो लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल.
एक मिनिट थांबायचे सर प्लीज. अगदी 2 मिनिटाच्या आत तुमचा खेळाडू पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे, लक्षात असू द्या. अगदी 2 मिनिटाच्या आत प्लीज, कारण आम्ही याआधी देखील तुम्हाला सूचना केलेली आहे, वारंवार सांगायला नको आहे. इथे मात्र पहा उडवलाय चेंडूला, अगदी सडक ते कडक ज्या ठिकाणी म्हणतात ना तोच चेंडू पाहायला मिळाला. मयुरेशच्या बॅट मधून येतोय षटकार, 6 धावा. तर आपण पाहतोय चेंडूला अगदी सुरेख पद्धतीने उडवला. अगदी दुसऱ्या चेंडूवर यतीन पाटीलचा हा चेंडू पाहायला मिळाला. थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल केला त्याला आणि मयुरेशच्या बॅट मधून हा षटकार येताना. मयुरेशचा जर विचार केला तर नक्कीच फायर पास्तर या संघाकडून खेळणारा आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय. आणि आज जर पाहिलं तर आपण पाहतो आरती फार्मा ही 50 प्लॉट मधून आपण पाहतोय. आणि प्लॉट देखील आपण ज्या पद्धतीने विचार केला गेला की प्रत्येक प्लॉट वर आपण एक संघ निवडूयात आणि त्यांचा देखील आला, त्याबद्दल देखील धन्यवाद असेल. आपण पाहतोय पुन्हा एकदा यतीन पाटील, अगदी लोअर फुलटो चेंडू होता. या चेंडूवर फायदा तर उचललाय, समोरच्या दिशेने धीरज आहे, चांगलं फेकी करतोय, परंतु त्या ठिकाणी पहा कनेक्ट करणं खूप गरजेचं होतं. यतीन पाटील गॅदर करता आलं नाही, अन्यथा वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. इथून जर पाहिलं तर 2 धावा चप्पलाईने घेतल्या आहेत. जाणीव आहे, टार्गेट मोठा आहे, अगदी 2 षटकांचा सामना. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 33 धावांचं लक्ष समोर असताना आतापर्यंत धावसंख्या 3 चेंडू मागे 9 धावा झाल्या आहेत. हा देखील चेंडू चांगला आहे, अगदी चेंडू त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक नक्कीच तन्मय होता. केळवेगावचा हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केली होती, तोच मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र डावखरे आताचा फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर कौशल्य. चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे, धीरज एफर्ट देतोय आणि तन्मय, परंतु धीरज त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडूवर पोहोचला गेला. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढेल, 2 ने वाढेल. धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत झाल्यात 12 धावा. इथून जर पाहिलं तर चेंडूचे खेळ झाले 5, अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून मी अक्षयचे देखील धन्यवाद म्हणेन, मयूरचे देखील धन्यवाद म्हणेन, कारण की ज्या पद्धतीने आपण संकल्पना मांडली गेली तेव्हा मात्र त्यांनी एका शब्दाने लगेचच तयार झालेले हे आमचे 2 मित्र सातत्याने जर पाहिलं तर आम्ही कंटिन्यू करत असतात. अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, मात्र त्यांची साथ देखील आम्हाला मिळत असते. IVP कर्णधार या आपण जरा IVP कर्णधार कमिटीशी जरा संपर्क साधायचा आहे. आणि इथे जर पाहिलं जात आहे आपण षटकाचं होतंय समाप्ती, षटक मात्र संपलं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. नक्कीच सकाळचे समालोचक देखील आपण पाहिले मनीष पाटील यांना खूप चांगलं समालोचक म्हणून आपण त्यांना पाहिलं जात आहे. अगदी ज्या पद्धतीने पाहिलं त्यांना तर मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये आपल्याला ते नेहमीच दिसत असतात. आज त्यांनी देखील आम्हाला इथे वेळ दिला. अजित पाटील माझे साथी समालोचक, नेहमीच एक चांगले मित्र म्हणून आपण त्यांचा पाहतोय, गोड स्वभाव त्यांचा पाहतोय. त्यांनी देखील आम्हाला इथे सहकार्य केलं. अगदी जर पाहिलं तर आयोजनासाठी कसं असावं हे देखील त्यांनी माहिती दिली, त्याबद्दल देखील त्यांचं आभार आहे. उडवलाय चेंडूला, जबरदस्त प्रहार केलाय. आता मात्र मयुरेशची बॅट बोलू लागले, इथे मी थांबणार नाहीये. सुरेख फटका मारलाय आणि मयुरेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हाय व्होल्टेज षटकार, 6 धावा. एक विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय
IBP संघ या आपण प्लीज कर्णधार, वारंवार विनंती केली जाते, अगदी महत्वाचं काम आहे या आपण. तर पाहिलं जाते पुण्याचे एकदा हा पुढचा चेंडू असेल. हो इथे मात्र चेंडूवर फुलटा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, परंतु यतीन पाटील त्या ठिकाणी इथे चुकी, इथे थोडीशी गॅदर करताना पाहायला मिळाले नाही. चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा येतील, धावसंख्या 2 ने वाढली जाईल, 20 धावा. अजून इथून जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 13 धावा. मयुरेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच गोलंदाजाला धोका आहे, कारण मयुरेशची बॅट आधी बोललेली आहे. पुन्हा एकदा अगदी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. जर कडेक्ट झाला असता तर नक्कीच एक मोठा फटका पाहू शकले असते, परंतु हा चेंडू वाईट जातोय. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. सकाळपासून जर पाहिलं तर धीरज मोरे आमचे मित्र आपण पाहतोय आज मुख्य पंचांच्या भूमिकावर, आणि दुसऱ्या बाजूला आमिर कडू आपल्याला पाहायला मिळतंय. इथे पाहायला मिळतोय चेंडू फुलटॉस होता, परंतु या चेंडूवर विचार केला जातोय. नक्कीच पंचांच्या नजरेतनं हा जर पाहिला तर हाईटने थोडासा खाली येताना नक्कीच पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर गडी नक्कीच बाद होईल. महत्वाचं विकेट तर जरूर आलाय, कारण आपण पाहिलं अगदी ज्या पद्धतीने चेंडू पाहिला. आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज श्रीनाथ, कारण की ज्याचीकडे पाहिलं होतं अपेक्षा होती धीरज मयुरेश याचं विकेट तर आलाय. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा, म्हणजे 2 चेंडूवर मोठे फटके आले. तर इथे मात्र संघ जर पाहिला तर आपण पाहतोय आरती फार्मा संघ जिंकू शकतोय. उडवण्याचा प्रयत्न थोडासा लांब ठेवला चेंडूला. इथून काय घडलंय, विकेटचं होईल आणखीन एक पतन. कॉन्फिडन्स दाखवलाय फलंदाजांनी. नक्कीच आपण पाहतोय साहिल चौधरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरेख कामगिरी का नाही, कारण की विचार केला तर यश चौधरी सारख्या एक चांगल्या संघामधून खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मथाणे गावचा विचार केला तर मथाणे संघ जर पाहिला तर खूप चांगला संघ आहे. आणि सातत्याने जर पाहिलं तर अमित अण्णा सारख्या एक तगड्या फलंदाज तगड्या गोलंदाजाकडून जे त्यांनी घेतलेलं आहे तेच मात्र इथे देताना चांगली गोलंदाजी करतोय. आता जर पाहिलं तर नक्कीच औपचारिकता शिल्लक असेल, कारण की 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता, 11 धावांची आवश्यकता. सॉरी दुसरं काय झालं, टॉस पाडलेली आहे. इथून आपल्याला पाहायला मिळतंय आजचं आयोजन नियोजन अगदी 1 दिवसाचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कामगार दिन आहे आणि या कामगार दिनानिमित्तच हा टुर्नामेंट नक्कीच सुरेख पद्धतीने निऑन संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन निऑन संघाचे आणि कौतुक करेन मी या ठिकाणी आरती फार्मा E50 प्लॉट नंबर आपण पाहतो यांचं देखील, कारण की ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सहभाग दर्शवला खरोखरच पुढच्या वर्षी आपण आणखीन काहीतरी वेगळं करण्याचा